मंडळी, आपण इथून मागच्या व्हिडिओमध्ये एखाद्या पिकाची माहिती बघितली, एखाद्या औषधाची माहिती बघितली, तणनाशक बघितले, बरेचसे जुगाड बघितले, बरेच नवीन तंत्रज्ञान बघितलं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. पण आजचा व्हिडिओ आगळा वेगळा होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही पिकाची किंवा कोणत्याही खताची औषधाची माहिती नाही बघणार, तर आपण स्वतःच्या सेफ्टीबद्दल बोलणार आहे. कारण जेवढं धोका रस्त्यावरती असतो, सीमेवरती असतो, तेवढाच धोका शेतामध्ये शेतकऱ्याला सुद्धा असतो. बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं. पावसाळ्याचे दिवस आहेत, बऱ्याच मोठ्या प्रमाणात गवत आलेलं असतं आजूबाजूला, आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःची काळजी कशी घ्यायला पाहिजे किंवा त्याच्यामधून आपला काय धोका निर्माण होऊ शकतो, आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे, ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेती म्हटलं की मोटार आणि डीपी. आता ह्या सगळ्यामध्ये सगळ्या शेतामधून कुठून इकून तिकून विजेचे खांब गेलेले असतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की हवेने म्हणा किंवा पक्षी बसल्यामुळं ठिणग्या उडतात. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये विद्युत समस्येमुळं किंवा कुठे जॉईंट असल्यामुळं बरेच मोठ्या प्रमाणामध्ये विजेपासून पण शेतकऱ्याला धोका निर्माण होत असतो. बरेच वेळेस विजेला चिकटून सुद्धा बरेच शेतकऱ्यांचे मृत्यू होत असतात. तर असे दुःखद प्रसंग टाळण्यासाठी अगोदरच सेफ्टीमध्ये आपण म्हणजे काही आधीच काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे होऊन गेल्याच्या नंतर आपण त्याच्याबद्दल तळतळ करण्यापेक्षा अगोदरच आपण त्याच्याबद्दल सतर्क राहायला पाहिजेत. तर दुसरी गोष्ट म्हणजे रानामध्ये असणारे जे वन्यजीव असतात. आता डोंगराच्या भागामध्ये जिथं जवळ फॉरेस्ट आहे, जंगल आहे, तिथं जनावरंसुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. ते खाण्याच्या शोधामध्ये इकडे तिकडं शोधत असतात की आपल्याला कुठं अन्न भेटन. त्याच म्हणजे ह्याच्यामध्ये जर रानामध्ये आले तर त्याच्यामधून सुद्धा आपल्याला धोका होऊ शकतो. त्यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण रानामध्ये काम करत असतो, गवत काढत असतो, भारा बांधत असतो, घास कापत असतो किंवा इतर जनावरांना चारायला वगैरे गवतामध्ये घेऊन जात असतो, त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये विचू, साप असे जे विषारी प्राणी इथं ते माणसाच्या संपर्कामध्ये म्हणजे शेतकऱ्याच्या संपर्कामध्ये येत असतात. तर त्याच्यामधून सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे की ज्या भागामध्ये जास्त गवत आहे त्या भागामध्ये आपण लक्ष ठेवून चालायला पाहिजे, लक्ष ठेवून आपलं समोर बघून काम करायला पाहिजे. तर असेच काही 2-3 प्रसंग यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये आमच्या इथे घडले होते. म्हणजे झालं काय होतं, ते गवत वाढलेलं होतं, त्याच्यामध्ये एका छोट्या बेटामध्ये मोठा साप बसलेला होता. तो पण गवत काढायला थोडंसं म्हणजे कुजबुज वाजल्यासारखं वाटलं. मग लक्ष देऊन बघितल्याच्यानंतर तो साप निदर्शनास आला. सोबतच घास कापत असताना मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवते की कशा पद्धतीने सापाचं पिल्लू घासाच्या बुडख्यामध्ये बसलं होतं. एवढ्या छोट्या जागेमध्ये ते पिल्लू बसलेलं होतं. जर व्यवस्थित लक्ष नसतं गेलं तर नक्कीच अपघात किंवा दुर्घटना होण्याची शक्यता असते. तर प्रत्येकाच्याच बाबतीत असं घडत असतं कधी ना कधी, कारण रानामध्ये पण खूप मोठे धोके असतात. तर ह्याच्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, तर सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यावेळेस उंच गवत आपण कापत असेल किंवा उंच गवतामधून आपल्याला चालायचं असेल तर एक मुठभर वाळू किंवा माती घेऊन आपण आपल्या रस्त्याच्या दिशेने टाकायची. म्हणजे आपल्याला ज्या साईडने जायचं आहे त्या साईडवरती पुढं टाकायची. म्हणजे जर काय असेल तरी आपल्याला ते पळाल्याच्या नंतर म्हणजे काय असतं, सापाला ऐकायला येत नाही, ते कंपना जमिनीची कंपना असतात, त्याच्याद्वारे ते कोणी आल्याची चाहूल हे ओळखत असतात. त्याच्यामुळं जर खडे किंवा वाळू पडल्याच्यानंतर ते तिथून पळायचा प्रयत्न करीन, म्हणजे आपल्याला लक्षात येईल आणि आपण ते ओळखू शकतो. सोबतच जर रानाच्या आसपास किंवा साईडने जो आपला बांध असतो त्या बांधावरती जे मोठं वाढणारं गवत आहे ते गवतसुद्धा आपण कापलं पाहिजे किंवा तणनाशक मारून का होईना ते नष्ट केलं पाहिजे. म्हणजे अडचण आसपास राहू नये. जिथं आपण दुपार करणार असतो, झाडाखाली असो किंवा कुठंही एक आता निवारा असतो, त्या जागेवरती आपण दररोज लक्ष द्यायला पाहिजे की अडचण होते का आणि तिथं अशा प्रकारचे प्राणी राहू शकतात का. आपल्या पिकामध्ये दाटी झालेली असेल तर आपण थिमीटचा वापर करू शकतो. त्याच्या वासाने सुद्धा असे जे प्राणी असतात, उंदीर म्हणा, साप, घुस वगैरे, ते असे प्राणी लांब राहतात, ते वासाने जवळ येत नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. तुमच्या भागामध्ये असे प्रसंग घडतात का ते कमेंटमध्ये जरूर कळवा. सोबतच आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच शेतीविषयीच्या आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा. आणि हा व्हिडिओ
जास्तीत जास्त शेअर करा, कारण प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःची काळजी घेणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि महत्त्वाची आहे. कारण ज्यावेळेस स्वतःच्या जीवाची काळजी घेतली जाईल त्याच वेळेस आपण काम करू शकतो आणि नंतरच आपण प्रगती करू शकतो. धन्यवाद.